अंधार पसरला होता. मला कुठेतरी आपले आचार विचार सोडून अविचारपणे वागायला लागलं. आणि आता असणारा त्या 16व्या शतकातला काळ आणि महाराज त्या काळामध्ये एखादी महाराज कोणतरी पंथी तत्वावी आणि सर्वत्र प्रकाशमय वातावरण करावं. त्याप्रमाणे 16व्या शतकामध्ये समाधीराजे संत शिरोमणी मनमत मौर्य या भूतलावर आले. आणि मग महाराज वीरशैव संप्रदायामध्ये एक ज्ञानाची ज्योत पेटली आणि सर्वत्र प्रकाशमय वातावरण 16व्या शतकामध्ये केलं. नव्हे 16व्या शतकामध्ये अनेक अभंग रचना केली, अनेक ग्रंथाची निर्मिती केली. आणि तुम्हा आम्हाला या अज्ञानी जीवाला शिवतत्वापर्यंत कसं जाता येईल याचा मार्ग 16व्या शतकामध्ये. एवढं तर नाही, तुम्ही गेली 4 दिवस त्या ग्रंथाचं पारायण करत आहात, जो की तो परमरहस्य ग्रंथ आहे. तो तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी 16व्या शतकामध्ये माऊलीनं जे गुह्य ज्ञान होतं ते तुमच्या आमच्या समोर. एखादी आईनं आपल्या लेकराला जेव घालत असताना रोटी भाजी देते का? लेकरू लहान असताना नाही म्हणा. तर असं भाजी जरी पोटी असेल तर त्या भाजीमध्ये अशी पूस करते, बारीक ती रोटी करून लेकराला चालत. तसं माऊलीनं आगम निगमाचं ज्ञान असेल, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असतील, मला संस्कृत ज्ञान तुम्हाला आम्हाला कळणार नाही, ते जड पचणार नाही. म्हणून माऊलीनं सोपा मार्ग त्या परमरसामध्ये तुम्हाला. म्हणून संत परमरसाला साधं करीत नाही. परमरसा ग्रंथराज शिवयोग विचार असा असणारा परमरस ग्रंथ तुमच्या आमच्या कल्याणासाठी 16व्या शतकामध्ये परमरस ग्रंथ ग्रंथराज परमरस ग्रंथ परमरसाची व्याख्या करायची असेल, परमरसाचं महात्म्य सांगायचं असेल तर संत म्हणतात परमरस ग्रंथ राज थोर आहे. अनेक राजे असतील पण महाराज थोर राजे कमी प्रमाणात. परमरस ग्रंथ हा ग्रंथाचा सर्व राजा आहे आणि तो थोर आहे. असा असणारा परमरस ग्रंथ तुमच्या आमच्या कल्याणासाठी 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मनमत मौर्यानं तुमच्या आमच्या समोर ठेवला. परत तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की वैष्णव संप्रदायामध्ये नारायणीवर गेला पाया तुका धारा शिकवतो, पण महाराज आपल्या संप्रदायामध्ये अजूनही पाया कोणाचा कळस कोण आहे हे सांगता येईल. आता तुमचं गाव 40 वर्ष सप्ताह झालाय, गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद या गावाला लाभलाय म्हणून तुम्हाला माहिती आहे. पण जाता जाता सहज सांगून जातो, आपल्या संप्रदायाच्या पायाभरणीचं काम 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी समाधीराजे मनमत माऊली अशा महान संतांच्या संजीवन समाधीचं माझ्या हृदयी स्मरण करून महाराज 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मनमत मौर्यानं आपल्या संप्रदायाला पाया भरणीचं काम केलं. आता या हनुमंतरायाचं मंदिर आहे, महाराज नुसतं पाया भरणारी सलाब टाकून हे दिलं का नाही? त्याला पिलर घ्यावं लागले, भिताड बांधावं लागले की नाही? तसं महाराज पाया भरणीचं काम हे 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मनमत मौर्याने केलं. पण हा संप्रदाय उभारण्याचं काम जर कोण केलं असेल, ते लिंगेश्वर स्वामी असतील, जीवन स्वामी असतील, महादेव प्रभू असतील, शिवदास स्वामी असतील, अशा असंख्य संतांनी आपल्या काळामध्ये अनेक अभंग रचना करून अनेक ग्रंथाची निर्मिती करून हा संप्रदाय उभारण्याचा. पण महाराज
मंदिर पूर्णत्वाला केव्हा जातं, मंदिराचं काम केव्हा पूर्ण होतो, त्याच्यावर कळस करणार पाहिजे. परत आपल्या संप्रदायाचा कळसदान जर कोण असेल, ज्यांनी आपलं आयुष्य पूर्ण खर्च करून, त्यांनी 5,509 नाही तर त्याहीपेक्षा अधिक अभंग रचना करून आपल्या वीरशैव संप्रदायाचं कळसदान असणारे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज आष्टी धोतर जोडा अशा सकल संतांना वंदन करतो. आता लक्षात राहू द्या महाराज, आपला संप्रदायाचा पायाभरणीचं काम कोण केलं असेल तर ते म्हणजे संत शिरोमणी मनमत माऊलीने केलं. आणि आपल्या संप्रदायाचं कळसस्थान असणारं कोण आहे तर संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज आष्टी महाराज. मंदिरही झालं, कळसही झाला, पण त्या कळसाच्या शेजारी एक भगवा पताका जर फडकत नसेल तर त्या पताक्याला, त्या कळसाला शोभा नसते. आणि महाराज ते भगवा पताका फडकण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते म्हणजे 20व्या शतकामध्ये वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाजी महाराज. 16व्या शतकामध्ये कुठेतरी मनमत माऊलीने एक पंक्ती चेतवली होती, ज्ञानाचा दिवा लावला होता, पण महाराज रात्री दिवा लावलेला सकाळी त्याच्यावर काळजी घेत असते, दिव्यातलं तेल संपत असतं, कुठेतरी त्याचं प्रकाश आहे ते मंदावत असतो. तसं 400 वर्षानंतर पुन्हा संप्रदायावर एक मंदावलं, कुठेतरी काजळी आली होती. आणि महाराज राष्ट्रसंतांनी त्या ठिकाणी या भूतलावर जन्म घेऊन अवतार घेऊन महाराज त्या दिव्यातली काजळी काढून त्याच्यात पुन्हा तेल भरून पुन्हा प्रकाशमय वातावरण करण्याचं काम या 20व्या शतकामध्ये. महाराज मी बोलता बोलता बोलून गेलो, कळसाच्या शेजारी भगवा पताका फडकण्याचं काम राष्ट्रसंतांना केलं. राष्ट्रसंतांचं जीवनचरित्र जर सांगायचं म्हटलं तर महाराज समुद्राची साई केली, पृथ्वीची ओवी केली आणि महाराज साक्षात सरस्वती जरी लिहायला बसली तरी राष्ट्रसंतांचं जीवनचरित्र सांगणं शक्य नाही. पण चलत चलत मी 2 मिनिटात राष्ट्रसंतांचं जीवनचरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवा या शब्दामध्ये राष्ट्रसंतांचं जीवनचरित्र जपलेलं आहे. भव म्हणजे भय रहित. बघा, राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये अनेक संकट आले महाराज, अनेक कष्ट त्या ठिकाणी समोर जावं लागलं. राष्ट्रसंतांच्या सानिध्यात असणारे ज्येष्ठ मंडळी सांगतात, खूप अडचण असा असणारा प्रसार त्या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये प्रवास त्या ठिकाणी झालेला. असा असणारं महाराज कितीही संकट आले त्याला निर्भयपणे पुढे जाऊन त्याच्यावर मात करून विजय मिळवणारे निर्भय असणारे महाराज, भय रहित कार्य करणारे म्हणजे राष्ट्रसंत. म्हणजे भय रहित. दुसरं सांगायचं म्हणजे गर्व रहित. महाराज राष्ट्रसंतांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे, आताही राष्ट्रसंत आहेत. आताही तुम्ही दर्शनाला गेलात तर महाराज कधीच असू द्या, मोठी माऊली जरी गेली, वयोवृद्ध 70-80 वर्षाची जरी आई गेली तर तिला माऊलीच म्हणलं आहे. आणि 10 लेकरू पाया पडताना माऊली म्हणले आणि राष्ट्रसंत विश्वाची माऊली झाली. म्हणून महाराजच्या वासनात म्हणजे गर्व रहित होते आणि व म्हणजे वासना रहित होते. म्हणून राष्ट्रसंतांनी हा भगवा पताका गावोगावी फडकेला असं म्हणतो. म्हणून माझे गुरुवरी असणारे वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर त्यांचंही दिव्य. त्याचबरोबर आपल्या परिसरातील असणारे महादेव शिवाचार्य कळमनुरीकर असतील, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर असतील, त्याचबरोबर अनेक पंचकृषीतील या ठिकाणी जवळजवळचे महाराज सर्व शिवाचार्य आपापल्या भागामध्ये प्रचार प्रसार करून धर्म वाढवला. अशा सकल शिवाचार्यांचे चरणी वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंतराय असतील, त्याचबरोबर भगवान शंकराच्या चरणी वंदन करून महाराजच्या कीर्तन रूपी सेवेकरता या ठिकाणी जमलेले सर्व मृदंगाचार्य, विलेकरी, पेटी मास्तर, गायनाचार्य, गावातील व पंचकृषीतून आलेले सर्व, त्याचबरोबर विलेकरी व शिवगण संत मंडळी यांच्या हृदयीकडे असलेल्या भगवान शंकराला मी वंदन करून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. शिवाहरा. जरी सुख भावे जीवा तरी शरण लागे शिवा. प्रस्तुत कीर्तनाची सेवे करता निवडला अभंग जगमान्य संत, देशमान्य संत, संतमान्य संत, संत श्रेष्ठ शिवदास माऊलीचा असून चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील परत मानवी ध्येयामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीव ज्या गोष्टीचा शोध घेत आहे ते म्हणजे सुख. आणि परत ते सुख कुठं आहे त्या सुखाचा पता सांगणारा अभंग. शिवहार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे असा
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे जांभळून आणि या अखंड शिवनाम सप्त्यातलं हे 40वे वर्ष आणि 40व्या वर्षात आजचं 4थं असं असताना महाराज माझ्यासारख्या आज्ञेय जेव्हाकडे ही सेवा आली खरंच हे माझं मी परम भाग्य समजतो. परत ही सेवा 40व्या वर्षाखाली परत राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी परत आपल्या गावामध्ये ही सेवा सुरुवात केली आणि मग महाराज ही अखंड असणार हे 40 वर्षाचं वैभव या ठिकाणी आपलं चालत आहे. आणि मला ज्या अखंड शिवनाम सप्त्यामध्ये आज 4थ्या दिवसाची सेवा आणि या सेवेसाठी महाराज मला साथ देत असणारे आपल्या पंचकृषीतील असे महाराज सुप्रसिद्ध तालमणी मृदंगाचार्य महाराज ज्यांचं नाव खूप प्रचार प्रसारित आहे. मोठे मोठे त्या ठिकाणी कीर्तनात त्या ठिकाणी मृदंगाची साथ देणारे आपले मृदंगाचार्य विष्णू महाराज कृष्ण महाराज आहे की बघा नावातच लिहिलं आहे तर आता काय वाजण्यात कसं लिहिलं असेल. कृष्ण महाराज या ठिकाणी आपल्याला मृदंगाची साथ देत आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक. त्याचबरोबर पेटीची साथ देण्यासाठी आता आलेले आमचे आप्पा खासमापूरवाडीवर आहे त्यांच्या गावातही माझी सेवा झाली. परत संप्रदाय प्रेमी नितांत असं प्रेम असणारं खासमापूरवाडी आणि उमरी गाव असं असणारं महाराज खासमापूरवाडून आपण या ठिकाणी पेटीची साथ द्यायला आले त्यांच्याही चरणी नतमस्तक. त्याचबरोबर महाराज गेली 4 दिवस आपल्या गावामध्ये हे गायनाची सेवा त्या ठिकाणी देत असणारे आमचे गायनाचार्य मोतीराम आप्पा गाळेकर आहे की ना महाराज सुंदर अशी त्या ठिकाणी चाल म्हणली मस्त. त्याचबरोबर महाराज बंडू आप्पा देशमुख आप्पा परत प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा आता आहे की नाही मला सगळे गायनाचार्य परत आमचे शिवराज भाऊ असतील परत बाळू भाऊ असतील सर्व गावातील असतील आमचे महाराज बारसगावून मुद्दामून महाराज आमच्या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी येण्याचा त्या सेवा करत आहेत अशा असणारे आमचे आप्पा. त्याचबरोबर आमचे नंदू भाऊ आणि आपल्या गावचा वैभव असणारे बालाजी पाटील यांच्या मार्फत ही सेवा आली. महाराज बालाजी बाबाच्या जरी फोनवरून जरी ही सेवा आली असेल तर सर्व गाववासियांतर्फे माझी सेवा आली म्हणून सर्व गाववाल्यांना धन्यवाद. त्यांच्याही चरणात मस्तक. गावातील पंचकृषीतील सर्व आलेले शिवगण श्रोते मंडळी त्यांच्या अधिक मी असल्या भगवान शंकराला पुन्हा एक बार वंदन करतो. आजचे अन्नदाते कोण होते मला म्हणजे समस्त गावकरी आहे की नाही मला आपण सांगितलं मला आता परत या गावात पंगत समस्त गावकऱ्यांची पंगत नाव सुटिल्या जात नाही. अन्नदानासाठी मोकळ्या हाताला दान द्यायचं गुप्त दान द्यायचं आणि पंगत या ठिकाणी साजरी केली जाते. हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला जातो. असं परत आपल्या आजचे असले अन्नदाता सर्व गावातले त्या ठिकाणी त्यांच्याही चरणात मस्तक आणि महाराज केतुलोकी शिवेला प्रारंभ शिवहार. महाराज सगळे जण घेतले पण दिव्याखाली अंधार राहिला हे महाराज सगळ्यांना धन्यवाद दिलं सगळ्यांना त्या ठिकाणी वंदन केलं. पण महाराज एवढा गोड आवाज तुमच्या आमच्या कानापर्यंत जे पोहोचत आहेत असे म्हणजे साऊंड नाव काय अजिंक्य आहे की महाराज अजिंक्य साऊंड सिस्टीम फार सुंदर त्यांचं साहित्य आहे आणि त्याच्यासारखं ऑपरेटिंग सध्या खूप सुंदर आहे. असाच आवाज त्या ठिकाणी महाराज शेवटपर्यंत ठेवा. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुन्हा कीर्तन शेवटा प्रारंभ शिवहार. आता आपल्या गावचं वैभव असणारे टाळ घेऊन 2-4 मुलं होते आहे तरी अजून 2 तरुण. मी सदैव सांगत असतो मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली. नदी तृप्त होईल सागराला मिळेल तर वृक्ष सफल होईल त्याला फळ आलं तर महाराज आपला संप्रदाय आपला धर्म आपल्या परंपरा टिकतील असे नवोदित या ज्ञानाच्या मंडपात आले तर शिवहार. प्रस्तुत कीर्तन सेवेमधून घेतलेल्या अभंगामधून शिवदास माऊली तुम्हाला सुखाचा पता सांगतात.
जे की जीव जन्मलेला प्रत्येक जीव ज्या गोष्टीच्या पाठीमागे लागलेला आहे ते म्हणजे सुख आहे की नाही? कोणीही असू द्या, प्रत्येक व्यक्ती महाराज सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे, सुखाचा शोध घेत आहे. महाराज त्या ठिकाणी आपल्याला सुख प्राप्त करायचं संतांना सांगितलं, पण महाराज सुखाची तुम्हाला आम्हाला गरज काय हो? कारण आपल्या जीवनामध्ये दुःख आहे म्हणून सुखाची आहे की नाही महाराज? उजेड काय गरज आहे? घरात लाईट गेली म्हणून उजेडाची गरज आहे की नाही? बघा महाराज, आपल्याला अगोदर सुखाचा पता शोधण्यासाठी महाराज आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतं हे आपल्याला कळालं. दुःखाचं महात्म्य कळालं की मग आपल्याला सुखाचा पता ऑटोमॅटिक कळायला. महाराज घरामध्ये एक वेळेस लाईट गेली, अंधार पडला, तर ते अंधार कशामुळे पडला हे तुझा प्रॉब्लेम कळाला की मग आपल्याला उजेड आणता. जर घरातली लाईट जर गेली तर अगोदर काय केलं पाहिजे महाराज? वाड्याच्या बाहेर आलं पाहिजे. अरे सगळ्या गावाची लाईट आहे का अगोदर चेक केलं पाहिजे. सगळ्या गावाची लाईट असेल आणि आपलीच गेली असेल किंवा आपलं फ्यूज जर गेला असेल तर मग महाराज सगळ्याचं फ्यूज काढायचं ठेवलाय. म्हणजे कोणतरी जाऊन सगळं टाकेल की नाही महाराज? म्हणजे सगळ्या गावाची लाईट आहे का, आपली लाईट गेली का हे आधी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराज तिथं जर लाईट असेल, फक्त आपली लाईट गेली तर घरात यायचं, मीटरमध्ये लाईट बघायची, मीटरात लाईट आहे का, मीटरात लाईट असेल बोर्डापर्यंत सप्लाय केलाय का, बोर्डामध्ये लाईट आहे तिथून महाराज बल्बापर्यंत होल्डरपर्यंत लाईट गेली का, आणि मग महाराज होल्डरमध्ये जर लाईट येत असेल तर मग समजायचं बा फक्त आपला बल्ब चॅट आहे, बल्ब जर चेंज केला की आपल्या घरामध्ये उजेड येतो, प्रकाश आहे की नाही? तसं महाराज जसं आपल्याला घरातला अंधार नाहीसा करायचा असेल तर अगोदर आपल्याला शोध घ्यावा लागतो की प्रॉब्लेम कुठं आहे, कुठून आपल्याला अडचण निर्माण व्हायली, कुठे त्या ठिकाणी लाईट खंडन व्हायली. तसं आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये दुःख कशामुळे ते हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. शिवहार परत दुःख कशामुळे हे संतांना सांगितलेलं आहे. संत शिरोमणी मनमत गोरे सुद्धा परमरसामध्ये म्हणतात की बाबा दुःखाचं तुम्हा आम्हाला दुःख का बघावं लागतं, दुःख येण्याचं कारण काय? पावलेला खूप सुंदर परमरसामध्ये ओळी दिली बघा. जैसे भजन तैसे फळ घेईजे, जैसे फळ तैसे भोग भोगीजे, जैसे भोग तैसे पाविजे, सुख अथवा दुःख. हे काय मला पावलेला सांगितलं, जसं तुमचं भजन असेल, जसे तुमचे कर्म असेल त्याप्रमाणे तुम्हाला फळाची प्राप्ती होत असते. जसं फळ आहे तसं भोग भोगावे लागतात आणि त्या भोगाप्रमाणे सुखाची आणि दुःखाची प्राप्ती होते, है की नाही? त्याचबरोबर दुसरा पुरावा जर बघायचा असेल आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतं तर शिवदास महाराजांनी शिवपदामध्ये सांगितलं हे सुख दुःख कशामुळे येतं? प्रारब्धामुळे येतं. अन्नाच्छादन सुख दुःखाधिक है की नाही? जे काही आपल्याला दुःखाची प्राप्ती कशामुळे होत असेल तर ते आपल्या प्रारब्धानं होत असते, है की नाही महाराज? पण महाराज तुम्हाला आम्हाला समजण्यात आलं. शिवाहार परत संतांना सांगितलं की तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती कशाला होते तर महाराज आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी सुख दुःखाची प्राप्ती आपल्याला भेटते. म्हणून परत हे जे दुःख आहे हे दुःख नाहीसं केलं पाहिजे की नाही महाराज आपल्याला? पण महाराज हे दुःख या जीवनामध्ये तुमच्या आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख दोन प्रकारचे येत असतात. पहिलं दुःख सांगितले की देहाला दुःख आणि दुसरं सांगितलं अंतःकरणाला दुःख. परत पहिलं दुःख सांगितलं या देहाला दुःख आणि दुसरं सांगितलं अंतःकरणाला. पहिलं दुःख आहे देहाला दुःख, तीन गोष्टीमुळे येतं महाराज. एक आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. या तीन गोष्टीमुळे या देहाला दुःखाची प्राप्ती होत असते. महाराज पहिला प्रकार सांगितला
जे की आध्यात्मिक दुःखाचा. परत या मंडपामध्ये असा कोणी व्यक्ती आहे का हो, ज्याला वात नाही, पित्त नाही, दमा नाही, खोकला नाही, शुगर नाही, मणक्यात पाठीमध्ये गॅप नाही, आतापर्यंत दात पडला नाही, अजूनही दृष्टी कमी झाली नाही, कानाला ऐकू येत, अजूनही चांगलं येतं, असा एक तरी माणूस आहे का? कोणीच भेटणार नाही की नाही महाराज. थोडं जरी खाल्लं तरी छातीमध्ये मळमळ करते. बसताना हड कटकट कटकट करतात, उठताना हड कटकट कटकट करतात. मला प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला महाराज या रोगाचा कुठला ना कुठला तरी प्रभाव आहे किंवा त्यामुळे दुःखानं त्या ठिकाणी ग्रासलेला आहे. कोणाला सर्दी असेल, कोणाला ताप असेल, कोणाला दमा असेल, कोणाला वात असेल, कोणाला पित्त असेल, काही ना काही महाराज त्या ठिकाणी त्या रोगामुळं या देहाला दुःखाची प्राप्ती होते. या दुःखाला आध्यात्मिक दुःख म्हणायचं आहे की नाही महाराज. त्या आध्यात्मिक दुःखामुळं या शरीराला त्रास होत असतो. पण पुढे जाऊन संतांना सांगितलं की दुसरं दुःख म्हणजे मी आधी भौतिक दुःख. आधी भौतिक दुःख कशाला म्हणायचं? आपल्या भोवतालच्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होणं याला आधी भौतिक दुःख म्हणायचं. भोवतालच्या गोष्टी कुठल्या आल्या? एका निवळ शेताला जात असताना सहज कुत्र्याला चावा घेणं, चिंच्यानं डंक मारणं, सर्पाला द्वेष करणं, परत पूर्वी राजानं प्रजेला शिक्षा देणं, आता मंत्र्यानं संत्र्यानं आपल्याला त्रास देणं, त्याला काय म्हणायचं? आधी भौतिक दुःख. आणि तिसरं दुःख सांगितलं आधी दैविक दुःख. महाराज सहज एखादी जुना माणूस म्हणून जात होता बघा, महाराज आमच्या काळामध्ये मोठा कोप झाला देवाचा आणि महाराज मोठं संकट आलं, त्या संकटामध्ये मी सापडलो होतो, त्या भूकंपामध्ये मी सापडलो होतो, माझं त्यावेळेस टंगड मोडलेला आहे, हात मोडलेला आहे, असं ऐकायला भेटतंय की महाराज. ज्या ज्या वेळेस देवाचा कोप झाला असं म्हणतो आपण, त्यावेळेस भूकंप होणं, गारपीट पडणं, हे जे काय आधी दैविक गोष्टीमुळं तुम्हा आम्हाला जे दुःख होतं त्याला आधी दैविक दुःख म्हणायचं. शिवहार. अशा प्रकारे संतांना 3 दुःख सांगितले. या देहाला आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख महाराज प्रत्येक या मानवाला आहेत, माणसाला आहे. महाराज एखादी माणूस म्हणूही शकतो की महाराज आतापर्यंत मला या 3ही दुःखामध्ये कुठलंच दुःख झालं नाही, माझी तब्येत अजूनही ठणठणीत आहे, माझ्या तोंडामध्ये अजूनही 32ला 32 जात आहे, मला चांगल्यापर्यंत ऐकू येतंय, दिसतंय. महाराज आतापर्यंत मला दमा नाही, शुगर नाही, बीपी नाही. महाराज असा एखादी व्यक्ती आपल्या इथं सापडूही शकतो. आपल्या इथं नाही तर 100 गावामध्ये एखादी व्यक्ती सापडू शकतो. पण महाराज त्याच्या पुढे दुःख सांगितलं अंतःकरणाचं दुःख आहे की नाही. जरी या दुःखात जरी सापडला नसेल तर अंतःकरणाच्या दुःखामध्ये तो व्यक्ती असेल. परत अंतःकरणाचं दुःख कशामुळे होत असेल तर संत म्हणतात ज्या ठिकाणी इच्छा शिल्लक राहते, अपेक्षा शिल्लक राहते, परत क्षण विकार शिल्लक राहतात, मृत्यूपणा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अंतःकरणाचं दुःख प्राप्त होतं. शिवहार. परत या अंतःकरणाला, या जीवाला दुःखाची प्राप्ती कशामुळे होते तर महाराज कुठेतरी वासना शिल्लक असावी लागते. ममत्व म्हणा, माया म्हणा, इच्छा म्हणा, क्षण विकार म्हणा किंवा मृत्यूपणा हे जर शिल्लक राहिला तर महाराज या अंतःकरणाला त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती. पण महाराज जर इच्छा शिल्लक राहिली तरी दुःखाला आपल्याला दुःख भोगावं लागतं, दुःखाला पुढे जावं लागतं. महाराज एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तरी अंतःकरणाला दुःख होतं. बघा महाराज या अंतःकरणाला दुःखाची प्राप्ती कशी होते? काय झालं, एका मठामध्ये एक महाराज राहत होते आणि त्या मठामध्ये महाराज राहत असताना त्या महाराजाची सेवा करण्यासाठी 2 शिष्य मंडळी राहायची महाराज. अरे योगायोगानं महाराज त्या मठामध्ये महाराजाला एका गावातल्या श्रीमंत व्यक्तीचं आमंत्रण आलं आणि महाराजाला सांगितलं की बाबा म्हणजे आज आमच्या इथं काय करा म्हणजे जेवायला. महाराजाने त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा म्हणजे आज माझा उपवास असल्यामुळे मला जेवायला येणं शक्य नाही, मी काय करीन आज माझ्या या 2ही शिष्याला तुमच्या इथं जेवायला पाठवतो. महाराज दृष्टांत त्याच्यासाठी चाललाय अंतःकरणाला दुःख कशामुळे होतं. ज्यावेळेस आपली इच्छा अपेक्षा क्षण विकार शिल्लक राहतात, मृत्यूपणा शिल्लक राहतो त्यावेळेस अंतःकरणाला दुःख होत असतं. आणि महाराज ते 2 शिष्य
त्या ठिकाणी गुरुची आज्ञा घेऊन महाराज त्या श्रीमंत व्यक्तीच्या इथे जेवायला गेले. जेवण झालं, संतुष्ट प्रमाणे त्या ठिकाणी जेवण झाल्याच्या नंतर त्याचा अतिथी घेतल्याच्या नंतर पुन्हा ते शिष्य मंडळी मठाच्या दिशेने वापस आले. महाराज मठाच्या दिशेने येत असताना त्या 2 शिष्यापैकी एक शिष्य महाराज आनंदामध्ये उड्या मारायची उडाला आणि एक दुसरा शिष्य होता महाराज दुःखामध्ये एका चिंतेमध्ये महाराज तोंड पाडून त्या मठाच्या दिशेला. महाराजाला चिंता पडली, पण दोन्ही शिष्य माझेच आहेत आणि महाराज दोन्ही शिष्य श्रीमंत व्यक्तीचे ते एकाच घरी जेवायला गेले होते. तर महाराज एक आनंदामध्ये का आलं आणि एक नाराज होऊन का आलं याचं कारण. महाराज गुरुला प्रश्न पडला आणि गुरुनं त्या शिष्याला विचारलं, त्या आनंदित असलेल्या शिष्याला विचारलं, अरे बाबा तुझ्या व्यक्तीच्या तू जेवायला गेला होता तिथं आधार किती तुझा काहीतरी जास्त केला की काय, नेमकं तू आनंदात का आला त्याचं कारण काय. गुरुने त्या शिष्याला विचारलं. पण त्या शिष्यानं खूप सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हणला, जातानाच मला माहित होतं, म्हणला आज जेवाय आले हे गावातला श्रीमंत व्यक्ती आहे, मला माहिती होतं आज जेवायला चांगले भेटणार आहे. पण महाराज त्या श्रीमंत व्यक्ती एवढा चिंगूस आहे की मला माहित होतं फक्त जीव घालील पण दक्षिणा काही देणार नाही हे मला चांगलं माहित होतं. पण महाराज काय झालं म्हणला, मी गेलो म्हणला, गेल्याच्या नंतर चांगलं मिष्टान्न जेवायला भेटलं म्हणला आणि येताना त्यानं 200 रुपये देऊन पाया पडला. कोण म्हणाले, आनंदी आलेला शिष्य सांगायला. आनंदीत आलेला शिष्य मला त्या गुरुला सांगला, मला जाताना मी कुठलीच इच्छा केली होती, मला फक्त जेवाय भेटणार होतं एवढंच माहिती होतं म्हणला. जाऊन मी जेवण केलं आणि जेवून आलो म्हणला. आणि त्याला 200 रुपये दिल्यामुळे मला आनंद वाटायला लागला. बरं झालं म्हणजे. मला ते दुःखी जे शिष्य होता त्याला विचारलं, तू दुःखात काय आहे. महाराज त्यालाही सांगितलं, म्हणजे महाराज मला जाताना वाटलं आजचं आमंत्रण काय झालं म्हणजे श्रीमंताच्या इथलं आले, सुंदर प्रकारे जेवायला भेटणार आहे आणि येताना कमीत कमी 500 रुपये तरी दक्षिणा भेटेल अशी इच्छा होती मला. पण काय झालं, काय नाही म्हणला महाराज, जसं माझी इच्छा होती तसंच जेवायला झालं म्हणला. पण येताना 500 रुपयाचा दक्षिणाची इच्छा होती पण 200 रुपये दिले मला. म्हणून मला दुःख वाटायले. दृष्टांत संपला, मला सिद्धांत हा सांगायचा होता. पहिल्या शिष्यानं कुठलीही इच्छा मनात न ठेवता परत जेवायला गेला होता, 200 रुपये भेटल्यामुळे आनंद प्राप्त झाला आणि हे जाताना काय केलं, 500ची इच्छा ठेवली. परत 500ची इच्छा ठेवल्यामुळं परत चांगलं जेवणही खाऊन 200 रुपये खिशात असतानाही सध्या परत 300 रुपये न मिळालं याचं दुःख त्याच्या पदरामध्ये होतं. म्हणून महाराज तुम्हा आम्हाला इच्छा ज्यावेळेस शिल्लक राहते, वासना शिल्लक राहते, क्षण विकार शिल्लक राहतात, मी तू पणा शिल्लक राहतो, त्यावेळेस या अंतकरणाला दुःख होतं. शिवाहार म्हणून महाराज जीवनात जगत असताना असं जगा जे देवाला दिलं ते सगळ्यापेक्षा जास्त मला दिलं असं समजायचं. एखाद्याला घर नसेल नकार असू द्या, पण अंगावर कपडे चांगले दिले त्याच्यात समाधान माना. महाराज एखाद्याला कपडे नसतील तर कमीत कमी देह चांगला दिला याला समाधान माना. एखाद्याला देहही चांगला नसेल, महाराज लोळा आंगळा पांगळा काहीतरी असेल तर समजायचं की बाबा कमीत कमी मला मानवी तरी प्राप्त झाली याच धन्यता माना. महाराज जे नाही आपल्यापाशी याचा शोध घेण्यापेक्षा आपल्यापाशी काय आहे याचा जर शोध घेतला की मग तुम्ही आम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. शिवार परत संतांना सांगितलं हे देहाचं दुःख आणि अंतःकरणाचं दुःख प्रत्येकाला आहे. महाराज एखादे माणूस म्हणेल या दोन्ही दुःखामध्ये मी बसत नाही, महाराज मला दोन्ही दुःख नाही, मला कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही, क्षण विकार नाही, मी तू पणा नाही आणि शरीराची व्याधी नाही. पण महाराज संतांना सांगितलं, महाराज तुम्ही जन्म घेतलाच की नाही, पण जन्माला येताना मात्र जन्माचं दुःख आहे, मरताना मृत्यूचं दुःख. जन्म मृत्यूचं दुःख हे प्रत्येकालाच आहे. पण महाराज या सर्व दुःखातून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल, सुखाची प्राप्ती करायची असेल तर सुख कुठं आहे, सुखाचा पता सांगत असताना माऊली अभंगाच्या पहिल्या Jai
परत संतांना सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात या देहाच्या दुःखातून, या जीवाच्या दुःखातून, या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्ती प्राप्त करायची असेल, सुटका मिळवायची असेल तर काय काय जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवाय. शिवदास रावलेला अभंगाची सुरुवात खूप सुंदर केली महाराज. या असणाऱ्या दुःखातून मुक्ती प्राप्ती करायची असेल, सुखाची प्राप्ती करायची असेल तर या जीवानं सुखासाठी कुठं जाऊ परत शरणागती जाणे. कुठं? जो सुखाचा देव आहे, जो सुख देणारा आहे अशा भगवान शंकरापाशी जाणे, अशा शिव. कारण परत अनेक संतांना सुखाचा पत्ता सांगत असताना परत सुख कुठं भेटल याचं पुरावे दिलेले आहेत किंवा सुखाचं ठिकाण सांगितलेलं आहे. परत महाराजांनी सध्या सांगितलं की बाबा जर सुख कुठं घ्यायचं असेल तर सुख देईल बघा. लक्ष्मण महाराजांना सांगितलं की महाराज सुख जर पाहिजे असेल तर सुख देणारा देव कोणता आहे तर सुख देईल शंकर. पण महाराज लक्ष्मण महाराजांना पुढे जाऊन खूप सुंदर सांगितलं की सुखाची प्राप्ती करायची असेल तर काय करा म्हणले, पूजन करा लवकर. तसंच शिवदास माऊलीला सांगितलं जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. आणि लक्ष्मण महाराजांनी सांगितलं सुख देईल शंकर करा पूजन लवकर. अनेक संतांचे आपल्याला पुरावे पाहता येतील. सुखाचा पत्ता सांगत असताना महाराज सुख कुठे भेटल त्या भगवान शंकरापाशी भेटल, यात काही शंका नाही. असो पण महाराज ज्या वेळेस शिवदास माऊलीनं सुखाचा पत्ता सांगितला त्यांना भगवान शिवाला शरणागती जा म्हणजे. आणि लक्ष्मण महाराजांना सध्या सुखाचा पत्ता सांगत असताना महाराज त्या ठिकाणी भगवान शिवाचं ठिकाण सांगितलं. पण महाराज लक्ष्मण महाराजांना थोडा शब्द एक म्हणत करा पूजन लवकर आहे की नाही महाराज. लवकर हा शब्द याच्यासाठी टाकला की महाराज या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देता येते पण मानवाच्या देहाची गॅरंटी.
कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरोबर. संतांना सांगितलं कोण दिवस येईल कैसा हो कोण दिवस येईल कैसा हो कोण दिवस येईल कैसा हो कोण दिवस येईल महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की बाबा त्या भगवान शंकराला शरणागती जात असताना त्या सुखाची प्राप्ती करून घेत असताना या मानवी देहाचा भरवसा नाही. कारण मिळालेल्या देहाला महाराज याच्यामध्ये चैतन्य किती दिवस राहिले सांगतात. म्हणून संत म्हणतात कोण दिवस येईल नाही देहाचा भरवसा. ठीक आहे ना महाराज, सर्व गोष्टीचा विश्वास देता येईल, गॅरंटी देता येईल, पण मानव देहाची गॅरंटी देता येईल. म्हणून महाराज संत म्हणतात की हा देह प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे. मग महाराज एक बार मिळालेली वस्तू तुम्हाला आम्हाला कळाली पाहिजे, आणि कळाली तर महाराज ज्या कामासाठी ती वस्तू मिळाली त्याच्याकडे ती वळवली पाहिजे. एखादी वस्तू मिळणं गरजेचं आहे, मिळाली तर ती कळणं गरजेचं आहे, आणि कळाली तर तिचा वापर त्याच गोष्टीसाठी होणं गरजेचं आहे. महाराज हा देह महाराज भगवंताची सेवा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे. महाराज तुमचा आम्हाला त्या ठिकाणी देह प्राप्त झाला, पवित्र कुळ प्राप्त झालं, अनमोल असणारं आयुष्य तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. पण महाराज हे मिळालेला देह, मिळालेलं आयुष्य महाराज जर त्या भगवंताच्या सेवेसाठी जर नाही घातलं तर मग मात्र महाराज पुन्हा आयुष्य मिळणार नाही. संत म्हणतात मग कोण्या देही कराल मग पुन्हा देह आहे या देहाचं तुम्ही सार्थक करा. बघा विचार करून पहा, आहे का महाराज शिवदास माऊलीनं शिवपाठामध्ये 12व्या अभंगामध्ये सांगितलं सुंदर प्रकार. हा अनमोल मिळणारा देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला, आणि हा देह मिळाल्याच्या नंतर महाराज या देहात जर सार नाही करून घेतलं तर पुन्हा देह. म्हणून माऊली म्हणतात या जीवाला सुख जर प्राप्त करायचं असेल तर काय करा, त्या भगवान शिवाला शरणागती. बघा महाराज भगवंताकडे जात असताना काही पद्धती असते महाराज, काही गोष्टीनं त्या ठिकाणी भगवंताकडे गेलं पाहिजे. जसं एखाद्या सवासणीचं काही भूषण असतं, तसं एखाद्या भक्ताचं महाराज आपल्या साधकाचं महाराज आपल्या गुरुकडे जात असताना, देवाकडे जात असताना काही भूषण असतं. पण त्या भगवंताकडे जात असताना काही नियमावली सांगितलेली आहे. महाराज साधक त्या भगवंताकडे जात असताना, महाराज त्याला शरणागती जात असताना कसं गेलं पाहिजे हे सांगत असताना सुजात माऊली म्हणतात हा भंग
शिवदास महाराजांनी सांगितलं भगवंताकडे जात असताना कसं गेलं पाहिजे, काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. ऐके ना महाराज, त्या भगवंताकडे जात असताना भगवंताची सेवा करत असताना कशी केली पाहिजे, तर या कायेनं, या वाचेनं, या मनानं त्या भगवंताला शरणागती केलं. बघा महाराज, तुम्ही आम्ही गेली 1 तास या मंडपामध्ये बसलो आहोत, पण महाराज देहानं बसलो की मनानं बसलो की वाचेनं बसलो. महाराज, तुम्ही आम्ही या मंडपामध्ये देहानं आहेत हे सांगता येईल, पण मनाने का आहेत की नाही सांगता येईल. सांगता येईल नाही. काय झालं, एका गावामध्ये माझं असंच कीर्तन चालू होतं आणि महाराज गाव मोठं असल्यामुळे कीर्तनाला पब्लिक खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमा झाली. आणि महाराज कधी ना येणारा एक कापडाचा व्यापारी त्या गावातला महाराज माझ्या जवळ कीर्तनाला श्रीमंत व्यक्ती, महाराज जाडजूड असं पत्र सावकार असं माझ्या जवळ बसून सुंदर प्रकारे त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं. महाराज कीर्तन चालू असताना महाराज, आता माझं कीर्तन म्हणलं की स्वरात बी नाही आणि विनोदाचा अंगही नाही. महाराज त्याला बसल्या बसल्या कधी न येणारा महाराज त्या ठिकाणी महाराज त्या व्यापाऱ्याला डोळा लागला. अरे महाराज डोळा लागल्याबरोबर महाराज आता त्याला स्वप्न पडून आलं. महाराज जे काय आपण दिवसभर नित्यकर्म करतात ते स्वप्नामध्ये फरास येतात आणि त्या व्यापाऱ्याला स्वप्न पडलं. महाराज आपण खरेदीला कुठेतरी गेला पाहिजे, सुंदर प्रकार त्या ठिकाणी महाराज कमी दामामध्ये चांगले कपडे भेटायचे. महाराज ते स्वप्नामध्ये त्या ठिकाणी व्यापारी पाहिजे आणि महाराज ते बाजार बघत असताना, कपडे बघत असताना कपडा एक सापडून आलं आणि महाराज त्याच्या समोर चांगला असा मखमली महाराज असा सुंदर असा त्या ठिकाणी महाराज एक शर्टाचा कपडा त्या ठिकाणी व्यापाऱ्याने टाकला आणि हे त्या ठिकाणी महाराज बघून आलं. बघत असताना हे कुठं बघाय, मंदिरात कीर्तनाच्या ठिकाणी महाराज माझ्या जवळ बसून त्या ठिकाणी स्वप्नामध्ये पाहिला आणि ते कपडा बघत असताना सहज त्याला आठवण झाली, मला हे कपडा किती मजबूत आहे बघावंच मग आहे आपण. आणि महाराजांना अशी कैची उचलली आणि अशी कपडा लवस्तर रडून फाटलं. महाराज कपडा कशात आला, माझं धोतर पाडलं. महाराज दृष्टांत संपला, मला सिद्धांत हा सांगायचा होता. महाराज तो व्यापारी बसायला महाराज कीर्तनात होता, देहाने कीर्तनात होता, पण मनाला कुठं होता, त्या बाजारामध्ये कपडा धुवून आला. म्हणून संत म्हणतात, देवाची भक्ती करायची असेल, त्या सद्गुरूची भक्ती करायची असेल तर नुसतं या देहानं भक्ती करून चालत नाही, तर त्या सद्गुरूची भक्ती, त्या देवाची भक्ती कशी केली पाहिजे, तर या कायेने केली पाहिजे, या वाचेने केली पाहिजे आणि मनाने केली पाहिजे. शिवाहार कुठलीही गोष्ट करायची झाली तर या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता समजा बरं, मला समोरच्या एखाद्या माणसासोबत मला भांडणं करायचं, उगाच समजा भांडणं करायची नसतं, उगा एक समजा भांडणं करायचे जर झाले तर पहिल्यांदा आम्ही लाथाबुक्या मारून भांडण करू, ऐक ना. पण आता मी जर विचार केला, जाऊ द्या याच्या गावात लोक कशाला लाथाबुक्या मारून भांडण करायचं, उगाच शिव्या देऊन तरी भांडण होतील की नाही. मारा व्हायला गेलं तरी कमीत कमी शिवाय देऊन तेही जमणार गेलं. मला सुद्धा मनातल्या तरी काहीतरी शिवाय देऊन मला काहीतरी मला त्याला राग वगैरे त्याच्यापेक्षा व्यक्त मी मनात तरी त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. मला ह्याचं पण एवढंच सांगायचं, मला भांडणं 3 प्रकारे करू शकतो, तर मला देवाची भक्ती सध्या 3 प्रकारे करता येते. कुठलीही गोष्ट मला 3 प्रकारे करता येतात. एक या देहाने करता येते, एक या वाणीने करता येते आणि अंतःकरणाने करता येते. म्हणून मला जे परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना नुसतं देहानं करून चालत नाही. मला नुसत्या मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालून, मोठा लिंग घालून, पांढरे शिपट मला ते पट्टे ओढून मला भक्ती चालत नाही. अंतःकरण सध्या शुद्ध लागतं. मला सहज बोलत असताना सध्या एकमेकाविषयी प्रेमानं बोललं पाहिजे, आनंदानं बोललं पाहिजे, मला आदर किती ठेवून बोललं पाहिजे. मला अशा पद्धतीचं जर तुमचं आचरण असेल तर मग मात्र ती भक्ती त्या भगवान शिवापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला भक्ती करत असताना, त्या देवाकडे जात असताना या 3 गोष्टी केल्या पाहिजे, काया वाचा आणि मन. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मला त्या भक्ती साधनेमध्ये या 3 पैकी एक जरी गोष्ट आपल्या सोबत नसेल ना, केलेली भक्ती त्या देवापर्यंत जाते.
त्या भगवंतापर्यंत पोहोचतच नाही. नुसतं देहानं भक्ती केली आणि मन आणि वाणी जर तुमच्या त्या सोबत नसेल तर ती भक्ती देवापर्यंत जात नाही. नुसतं अंतकरणानं नामस्मरण करा पण या देहानं सगळे वाईट कर्म होत असतील तरी ती भक्ती देवापर्यंत जात नाही. बघा एक दृष्टांत देऊन जाईल आणि सिद्धांत सांगेल की महाराज या 3 गोष्टी जर आपल्या सोबत नसतील तर हिरवी भक्ती त्या देवापर्यंत जात नाही. काय झालं, एका गावामध्ये एक यात्रा होती महाराज आणि यात्रा असल्यामुळं गावकऱ्याने काय केलं, एक सुंदर प्रकारच्या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन ठेवलं आणि महाराज यात्रा म्हणलं की दुसरं म्हणलं की एक तमाशाचा खोडगी त्या गावात आला आणि त्या गावात असणारे 2 जिगरी मित्र महाराज घराकडून त्या यात्रेकडे निघाले आणि त्या दोघांची चर्चा चालू झाली. महाराज अरे म्हणले आज आपल्या गावामध्ये सुंदर कीर्तन आहे. दुसरा मुलाला अरे जाऊ दे म्हणला, सप्ताह होते 8-9 कीर्तन असतात ऐकायचे कीर्तनामध्ये, वर्षातून एक बारच यात्रा भरती, कधी नाही तर तमाशाचा फळ एक बारच येतो, आपण काय करू म्हणला तमाशा. त्या दोघांचा विचार होऊन आला, एक जण मुलाला तमाशाकडे चला, एक जण मुलाला कीर्तनाकडे चला. आता त्या दोघांचे एकमेकाला विचार पडले नाहीत. एक जण आलं कीर्तनात बसलं, एक जण गेलं तमाशाला. बघा आपला द्रष्टा त्याच्यावर चाललाय. भगवंताकडे आपली भक्ती जर पोहोचायची असेल तर काया वाचा आणि मन या 3ही गोष्टी एकत्र असल्या पाहिजे. या 3ही गोष्टी देवाला अर्पण केल्या तर ती भक्ती त्या भगवंतापर्यंत जाते. महाराज ते दोघं दोन्हीकडे गेले, एक तमाशाला गेले, कीर्तनात गेलं आणि महाराज त्या ठिकाणी कीर्तन सुरुवात झाली. कीर्तन सुरुवात झाली की महाराज ते कीर्तनात बसलेलं जो व्यक्ती होता तो साधक होता आणि ते त्या ठिकाणी कीर्तनात बसून विचार करू आलो. काय म्हणला महाराज, कधी नाही यात्रा होती उगत कीर्तन आलो म्हणला, काही नाही म्हणला. कीर्तनाला जर सप्त्यामध्ये जाता आलं असतं म्हणला, तमाशाला गेला असं तर बरं झालं असतं. महाराज ते विचार कुठे कराले, कीर्तनात बसून विचार कराले, पण कुठला तमाशाचा विचार कराले. तिथं कीर्तनात काय नाही म्हणला, तमाशाला गेला असतं तर चांगलं झालं असतं म्हणला आणि ते तमाशाला गेलो की नाही महाराज, ते तमाशात जाऊन बसलेलं तिथं महाराज ते तिथे विचार कराले, अरे म्हणला इथं काहीच जाऊन नाही म्हणला, काही घराचं कोणाचं नाही म्हणला. तिथं कीर्तनाला गेलो असलं तर महाराज काहीतरी चांगलं देवाचं कानावर ऐकायला भेटलं असतं म्हणला, सुंदर सुंदर चाली ऐकायला भेटल्या असतात म्हणला, कृष्ण महाराजचा मृदंग ऐकत आला असता म्हणला. विचार कुठून कराले महाराज, तमाशाच्या ठिकाणातून विचार कराले. महाराज ती रात्री निघून गेली आणि महाराज त्यांचा प्रपंच चालू होता आणि दोघांचाही शेवटचा काळ आला, मृत्यू झाला आणि महाराज त्या ठिकाणी दोघांनाही प्रेम लोकांमध्ये नेण्यात आलं. बघा महाराज प्रेम लोकात गेल्याच्या नंतर आपण आयुष्यभर जे काही कर्म केलेले आहेत त्याचा लेखा जोखा त्या ठिकाणी एक जण म्हणला, महाराज तुमच्या देवाला उजेडात केलेलं कर्म देत होता म्हणला, आपण उजेडात काहीच करणार म्हणला. संध्याकाळी घरून संध्याकाळी निघालो, मला जाताना 5 पर्यंत आग लावून द्यायची, अंधारातलं काय दिसतंय मला देवाला, जाताना भुईमुगाच्या शेंगा तुटल्याच्या म्हणला, दिवसा आपण काहीच करणार म्हणला, सगळं काय करतो अंधारात करतो म्हणला, आपल्या देवाला दिसतच नाही. तसं काही नाही, तुम्ही अंधारात करा की उजेडात करा महाराज, जे काही तुम्ही कर्म करता त्या कर्माची लेखाजोखा त्या ठिकाणी आपल्या खंडावर बसून असणारे चित्रगुप्त त्या ठिकाणी घेतात. कोणी बघो या न बघो पण ते दोघं मात्र महाराज सदैव त्यांच्याकडे बघत असतात. म्हणून महाराज अंधारात चांगले कर्म करा किंवा उजेडात चांगले कर्म करा, चांगल्या कर्माचं फळ चांगलंच भेटतं आणि वाईट कर्माचं फळ मात्र वाईटच भेटतं. असा असणार महाराज दोघांचा लेखाजोखा त्या ठिकाणी काढण्यात आला. पाप पुण्य किती द्यावं, कोणाला काय नरकात पाठवायचं, कोणाला कैलासात पाठवायचं, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी न्याय करत असताना महाराज सगळा न्याय निवाडा झाला आणि यम देवानं महाराज निर्णय सुचविला. म्हणले जे तमाशाला घेतात की नाही म्हणले त्याला काय करा म्हणले, कैलासाला पाठवा आणि जे कीर्तनात आलतं त्याला काय करा म्हणले, नरकामध्ये पाठवा. मला दोघांना चिंता पडली, मी कीर्तन ऐकून आलो तरी मला नरकवास आणि हे तमाशाला जाऊन याला कैलास प्राप्त झाला म्हणला. अरे मला खाली सगळं लगवायचा धंदा आहे म्हणला, वरी देवापासून लगेबाजी पडली, सगळं लगेबाजीवर चालले आता. जिथं जिथं बघितलं तिथं लगेबाजीच आहे म्हणला, देवाच्या दरबारात सध्या न्याय नाही म्हणला गरीबाला. मी कीर्तन ऐकून येऊन मला नरकवास आणि याला तमाशा बघून याला कैलासाची प्राप्ती, असं का राहावं वाटलं गेलं. त्यानं काय केलं, त्या यमदेवाला विचारलं, म्हणजे देवा मी कीर्तन ऐकून येऊन मला नरकवास का, आणि त्यानं तमाशा बघून याला कैलास प्राप्त. त्यावर यमदेवानं खूप सुंदर सांगितलं, म्हणजे खरं आहे म्हणले तू कीर्तनातून आलास पण कीर्तनात कसं होतास म्हणले,
महाराज मी पूर्ण ध्येयाने कीर्तन ऐकतो म्हणला, रातभर त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं म्हणला. हा खरं आहे म्हणला, पण महाराज तू कीर्तन ध्येयाने ऐकलास, तू तिथं बसून होतास, पण मनात विचार कुठली होती? तमाशा. ते बसलं होतं कीर्तनात, पण विचार तमाशातले होते. आई महाराज ते तमाशात बसलं होतं, पण विचार कीर्तनातले होते. म्हणून त्याला कैलासाची प्राप्ती झाली आणि ह्याला नरकाची प्राप्ती झाली. म्हणून संत म्हणतात देवाची भक्ती जर करायची असेल, आपण केलेली भक्ती त्या भगवंतापर्यंत पोहोचायची असेल तर काय केलं पाहिजे? तर देवाला शरणागती जात असताना काया वाचा आणि मन हे अर्पण केलं पाहिजे. शिवा म्हणून महाराज भगवंताची भक्ती करत असताना या देहानं त्या भगवंताचं टाळ्या वाजवून महाराज गुणगान गाऊन काय अखंड शिवनाम सत्यामध्ये या हातानं महाराज पंगत वाडा इल्याचा पारा घ्या, जे जमल ते या देहानं कार्य आहे का नाही? देह त्यासाठी भेटणार आहे, त्यासाठी झिजवा. महाराज आपल्या गावात एवढेच आहेत का लोक? बरेच लोक आहेत, त्यांना पटवून द्या, सांगा या देहाचं आलेलं सर्वांना महत्व आहे. महाराज हे मिळालेलं आयुष्य साधारण नाही, अनमोल असं असणारं आयुष्य आहे. चला 2-3 दिवस राहिले, काही ना काही ऐका. परत घरी झोपायच्या जागी इथे येऊन झोपू द्या, पण इथं आल्याच्या नंतर झोपला तरी उतार आणि जागा जरी राहिला तरी नक्कीच उतार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज या ठिकाणी येऊन बसला आणि इथं आल्याच्या नंतर महाराज जमल तशी त्या देहाने सेवा करा. महाराज जसं तसं जमल तसं या वाणीने त्या भगवंताचं नामस्मरण करा. स्वरातच द्यावं असं काही नाही, जसं जमल तसं भक्तिप्रेमानं महाराजच्या भगवंताचं नाम चिंतन त्या मुखाला येऊ द्या. आणि अंधकरणामध्ये महाराज षड विकार त्या ठिकाणी काढून, मी तुपना काढून, महाराज वासना त्या ठिकाणी बाहेर काढून शुद्ध अंतकरणाने त्या भगवंताचं नाम जर घेतलं तर नक्कीच भक्ती त्या भगवंतापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्यामध्ये आल्याच्या नंतर, या मंदिरात आल्याच्या नंतर, या भगवंताच्या जवळ आल्याच्या नंतर या देहानं, या वाणीनं, या अंतकरणानं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे की नाही महाराज? म्हणून महाराज गेली 1 तास झालं तुम्ही आम्हीच नाव घ्याला, पण बसलेल्या लोकांना नाव घेतलं नाही, भजन केलं नाही. एक वेळेस सुंदर आपल्या या देहानं सुंदर अशा टाळ्या वाजवून या मुखानं नामस्मरण करून या अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा त्या ठिकाणी निर्माण करून त्या भगवंताचं नामस्मरण जरी सुख भावे जीवा जरी सुख भावे
जीवा जरी सुखभावे जीवा तरी शरणदाने शिवा काया वाचा आणि मन करी देवाची कीर्तनाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं की बाबा प्रत्येक जीवाला या दुःखाची प्राप्ती आहे. प्रत्येक जीव हा दुःखी आहे आणि या दुःखातून आपल्याला त्या ठिकाणी निवृत्ती प्राप्त करून सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर त्या भगवान शिवाला शरणागती गेलं पाहिजे. तो भगवान शिव सुख देऊ. म्हणून शिवदास माऊलीनं सांगितलं की बाबा या जीवाला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर काय करा, त्या भगवान शंकराला शरणागती जा. आणि त्या भगवान शिवाकडे शरणागती जात असताना कसं गेलं पाहिजे तर महाराज गायन वाचन आणि मनाने त्या ठिकाणी शरणागती गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही महाराज भगवान शंकराला शरणागती जात असाल तर नक्कीच तुमच्या जीवनाचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही केलेली भक्ती त्या भगवंतापर्यंत पोहोचली पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं. त्या भगवंताची सेवा करत असताना आम्हाला लक्षात आलं की बाबा या देहाने केली पाहिजे, त्या वाचेने केली पाहिजे, त्या अंतकरणाने केली पाहिजे. पण महाराज ही करत असताना सेवा मला त्याच्यातले विकार नाहीसे करून महाराज मी तू पणान बाजूला ठेवून महाराज सगळे त्या ठिकाणी असणाऱ्या वासनाईच्या अपेक्षा ह्या बाजूला ठेवून महाराज शुद्ध अंतकरणानं प्रेमानं त्या भगवंताचं नामचिंतन केलं. म्हणून शिवदास माऊली म्हणतात त्या भगवंताचं नाम घेत असताना कसं घेतलं पाहिजे, सदा प्रेमयुक्त. त्या भगवंताचं नाम घेत असताना काय केलं पाहिजे, सातत्यानं प्रेमानं भक्तिभावानं या वाचेनं नाम घेतलं पाहिजे. पण कसं प्रेमानं घेतलं पाहिजे, भगवंताची भक्ती करायची. महाराज आता तुम्ही सांगितलं या देहानं भक्ती केली पाहिजे, या वाणीनं भक्ती केली पाहिजे, अंतकरणानं भक्ती केली पाहिजे. आम्ही भक्ती करू. पण महाराज उगा सांगितलं म्हणून करायचं नाही महाराज, काहीतरी नेम लावला म्हणून करायचा नाही. तर महाराज त्या भक्तीमध्ये प्रेम असावं. एखादी गोष्ट जर प्रेमानं केली तर महाराज करीत असलेल्या गोष्टीमध्ये आनंद प्राप्त होतो. नसेल तर महाराज एखादी गोष्ट कितीही जरी चांगली केली तरी केलेल्या गोष्टीमध्ये दुःखाची प्राप्ती होते. शिवाहार
तर संसारामध्ये सुख, आणि परत परमार्थ जरी केला तर महाराज प्रेमानं केलं तर परमार्थामध्ये आनंद आहे, जर नेम लावला तर दुःखाची प्राप्ती. बघा, कुठलीही गोष्ट असू द्या, भगवंताचं नाम असू द्या, साधना असू द्या, महाराज परमार्थाचं पालन असू द्या, अखंड जीवनाम सप्ताह असू द्या, महाराज महाराजांना उभा केलाय 40 वर्षे झाले म्हणून करायचा, म्हणून नियमानं जर केला तर महाराज दुःखाची प्राप्ती. आणि ते सप्ताह माझ्या माऊलीचा उत्सव आहे, जन्म सोहळ्याचा उत्सव आहे, हे जर समजून जर आपण आनंदानं प्रेमानं जर केलं तर महाराज करीत असलेल्या कार्यामध्ये आनंद प्राप्त. बघा, एकदा काय झालं, महाराज मी कीर्तनानिमित्त एका गावाला गेलो आणि महाराज कीर्तन संपलं आणि गावकऱ्यांना राहण्याचा मुक्काम एका आजीबाईपाशी ठेवला. महाराज एक 70 वर्षाची आजी असावी, त्याच्या घरी माझं राहण्याचं ठिकाण त्या ठिकाणी ठेवलं. संयोजक मंडळी म्हणजे महाराज इथं आराम करा आणि ती व्यवस्था करेल म्हणजे आजी. अशा पद्धतीने संयोजक मंडळाला सांगितलं आणि माझा मुक्काम एका आजीच्या घरी राहिला. परत त्या आजीला आनंद वाटला, म्हणजे आजचे कीर्तनकार माझ्या घरी राहिलेत आणि सकाळी लवकर जाणार आहेत आणि त्याला उपाशी पोटी कसं जाऊ द्यावं, म्हणजे महाराज आजीनं सकाळी लवकर उठून महाराज माझ्यासाठी सुंदर प्रकारच्या ठिकाणी प्रसाद द्या. बघा, द्रष्टा त्याच्यासाठी तर आलाय. एखादी गोष्ट जर नियमाने केली तर दुःखाची प्राप्ती होते आणि एखादी गोष्ट प्रेमाने केली तर त्याच्यामध्ये सुखाची प्राप्ती. सिद्धांताकडे लक्ष राहू द्या. द्रष्टा त्याच्यासाठी द्यायचा की सिद्धांत पटावा म्हणून. आणि महाराज ते मुक्काम त्या आजीच्या इथं पडल्याच्या नंतर त्या आजीनं सुंदर असा त्या ठिकाणी महाराज सकाळी स्वयंपाक केला आणि झोपीतून उठल्याबरोबर आजीनं सांगितलं, म्हणजे महाराज उठा म्हणली, तुम्ही स्नान पूजा आटोपा. मी लगेच काय केलंय, पुरणपोळीचा स्वयंपाक केला म्हणली, तुम्हाला प्रसादाची व्यवस्था केली, तुम्ही प्रसाद घ्या आणि मग तुम्ही तुमच्या गावाला. महाराज आजीचं एवढं प्रेम, एवढा आग्रह होता की मग महाराज आग्रहासाठी मला स्नान करावं लागलं, पूजा केली आणि महाराज सुंदर प्रकारे 5 पक्वानाचं ताट त्या आजीनं माझ्या समोर. बघा महाराज, सुंदर प्रकार त्या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक त्या आजीनं महाराज जेवणासाठी केला आणि महाराजच्या प्रेमासाठी तेही त्या प्रसादाला त्या सुरुवात केली. मला सुंदर त्या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक, महाराज मी पुरणपोळी त्या ठिकाणी खाली. महाराज तेव्हा एक पोळी संपणार नाही तेव्हा आजीनं दुसरी पोळी तयार त्या उलटण्यावरच आली महाराज, गरम गरम, आणि त्याच्यावर पुन्हा तूप टाकलं आणि म्हणजे महाराज अजून ही पोळी. महाराज आता कोणाला नको आहे पुरणपोळीचा स्वयंपाक, महाराज मी दुसरी पोळी सुंदर प्रकारे या ठिकाणी महाराज प्रेमाला खाल्ली. महाराज दुसरी पोळी सरणार नाही तोपर्यंत आजीनं काय केलं, तिसरी पोळी पुन्हा आणली. महाराज आजीला मी सांगितलं, आजीबाई आता माझं पोट भरलंय, आता नका. नाही म्हणजे महाराज एवढी पोळी घ्यावंच लागते तुम्हाला. मी सकाळी उठून तुमच्यासाठी स्वयंपाक केला म्हणली, नाही म्हणली एवढी पोळी घ्या. महाराज पुन्हा तिचा आग्रह, पुन्हा त्याचं प्रेम, महाराज पुन्हा त्या आजीच्या आग्रहासाठी तिसरी पोळी मला खावा. महाराज आता तिसरी पोळी खाण्याच्या नंतर महाराज माझं संतुष्ट झालं होता, आनंद प्राप्त झाला होता. आता नको वाटलं, तृप्त झालो मी महाराज. आता पाणी सध्या महाराज पोटात झाला जागा नव्हती, तेवढं जेवण सुरू झालं. महाराज तेवढं जेवण झाल्यावर मी आजीनं 4थी पोळी आणलीच म्हणून. महाराज मी आजीला सांगितलं, आता आजीबाई नका, हे घास सध्या जाणार नाही, हे घास टाकला तर सगळं बाहेर येईल, एवढं माझं पोट भरले. म्हणजे महाराजा, महाराज वातावरण मग तुला सांगायला म्हणली, एकतर मी गावात आला महाराज माझ्याचा ठेवून घेला, एक तर तुला ठेवून घेतले म्हणली. दुसरी गोष्ट ठेवून घेतलं तर घेतलं म्हणली, कधीच कोणाला स्वयंपाक करणार म्हणली, तुझ्यासाठी स्वयंपाक केला म्हणली आणि माझा नियम आहे म्हणली, मी स्वयंपाक केल्यावर 11 पोळा खाल्ल्याशिवाय महाराजाला हळू केला. आता महाराज अवघड आहे का महाराज, पहिल्या 3 पोळीमध्ये आनंद जेवढा होता त्या 11 पोळीमध्ये आनंद राहील. महाराज पोळी तीच होती, गोडवा तेच होता, पण महाराज जोपर्यंत तिचं प्रेम होतं तोवर त्या 3 पोळ्यामध्ये आनंद प्राप्त झाला. पण 11 पोळ्याचा त्या आजीचा नेम फिरला की मग महाराज त्या गोड असणाऱ्या पोळ्या कडू वाटू लागल्या आणि दुःखाची प्राप्ती झाली. मग तसाच हा परमार्थ आहे. महाराज जर प्रेमाने केलं तर आनंदाची प्राप्ती, जर नेमाने केलं तर दुःखाची प्राप्ती. शिवाहार म्हणून संत म्हणतात की बाबा त्या भगवंताकडे शरणागती केलं पाहिजे, पण कसं या कायनं या वाचन या मनाने गेलं पाहिजे. पण नुसतं जाऊन चालत नाही, या भगवंतापाशी गेल्याच्या नंतर परत प्रेमाने त्या भगवंताची भक्ती करा, प्रेमाने त्याचं नामस्मरण
स्मरण घ्या आणि हे करत असताना सेवा कशी करा तर निर्मळ करा अभंगाचं तिसरं चरण. सेवा करावी निर्मळ शिवदास माऊलीनं अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं की भगवंताची सेवा कशी करावी आणि भगवंताची सेवा कशी करावी हे सांगत असताना सांगितलं की सेवा करावी निर्मळ. आहे की नाही? भगवंताची सेवा कशी केली पाहिजे तर निर्मळ केली पाहिजे. दळण कसं निसलं पाहिजे महाराज? निर्मळ निसलं पाहिजे. मुलं कसं धुतलं पाहिजे? निर्मळ धुतलं पाहिजे. पण महाराज आता सेवा निर्मळ करायची म्हणजे नेमकं काय करायचं? नेमकं सेवा निर्माण करायचं म्हणजे काय करायचं? फार अवघड आहे. असं झालं महाराज, मी सांगता सांगता सहज म्हणलं सेवा करावी निर्मळ. मला एका बाहेर मनावर घेतलं. शिवरात्रीचं कीर्तन होतं आणि तिथं सांगत असताना मी अभंग घेतला होता की बाबा सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम सकळ ही काम. महाराज नवीन लग्न झालेली बाई झाली होती आणि महाराज तिला कीर्तन सगळं चांगलं ऐकलं आणि जसं मी सांगितलं तसंच महाराष्ट्रानं त्या ठिकाणी सेवा करायला. सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम खरं आहे म्हणजे महाराजांना सतत सांगितलं म्हणजे प्रेमानं सांगितलं म्हणजे शिवाचंच नाव घेतलं म्हणजे आज ठरलं. पण त्याच्या पुढे जाऊन महाराजांना सांगितलं म्हणजे काय? सकळ ही काम. तिनं बरोबर घेतलं महाराज मनावर, सगळे कामं टाकून दिली आणि महाराज भस्करात त्या पलंगावर बसून सतत प्रेमानं त्या भगवंताचं नामचिंतन केलं. महाराज मुक्काम गावातच होता. सकाळी सासूबाई पळतच आली म्हणली महाराज सकाळच्या 10 वाजले. महाराज रोज सोनबाई सकाळी फाट्या 4लाच कामाला लागते, आज काय कामाला लागली नाही. रात्री कीर्तनाला मला तसं चरित्र बदललं म्हणला. नेमकं काय कळत नाही. कीर्तन काय सांगितलं काय? कोणतं व्रत सांगितलं काय? एक लोटा जेल सब समस्या का हल. असं काय तुम्ही व्रत सांगितलं का म्हणली महाराज? काही कळलं आलंय म्हणली आमच्या सोनबाईचं चरित्रच नकर बदललंय म्हणलं. तुला नेमकं काय झालंय? काय नाही म्हणजे रात्र आलं तसं पलंगावर बसली म्हणजे म्हणलं चांगलं आहे. दुसरा काय नाही म्हणले देवाचं नाव घेणं. मी म्हणलं किती चांगलं आहे. महाराज म्हणजे नुसतं देवाचं नाव घेणं आणि चांगलं प्रेमाने घ्या. मी म्हणलं लय चांगलं आहे. एवढं नाही म्हणले महाराज सगळे काम टाकून घ्यावे. आता कसं चांगलं मला लक्षात आला तो. महाराज तिनं वाचार्थ घेतला पण त्यातला लक्ष अर्थ घेतला. संतानं सांगितलं त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे, प्रेमाने केली पाहिजे, सातत्याने केली पाहिजे, काम टाकून केले पाहिजे. पण महाराज व्यवहारिक काम टाकून केलं नाही. काम रूपी वासना या देहामध्ये असणारे शेड विकार असतील, मी तू पणा असेल हे बाजूला टाका म्हणले आणि या शुद्ध अंतकरणानं प्रेमानं त्या भगवंताचं नाम घ्या म्हणा. फक्त तिनं वाचार्थ घेतला आणि लक्षार्थ सोडून दिल्यामुळं परत फजित. संतांना या ठिकाणी सांगितलं सेवा करावी निर्मळ. पण महाराज नेमकं सेवा निर्मळ कशाला म्हणायचं 2 मिनिटात सांगायचं आणि आपल्याला शेवटचे चरण आटपून आपल्याला सेवेला पूर्ण 10:30 म्हणजे 10:30 पुराज मालिक काहीच अडचण नाही. फक्त 10 मिनिटं सेवा. परत सेवा निर्मळ कशाला म्हणायचं बघा. सप्त्यामध्ये 21,000ची पंगत द्यायची, पट्टी फाडायची, महाराज येण्याची 7 दिवस सेवा करायची. पण महाराज
सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मंडप झाडायचा, जे काय हाताला लागेल ते काम करायचं. पण महाराज शेवटच्या दिवशी म्हणायचं नाही या पट्ट्यानं सगळं करायचं आपण. पण महाराज शेवटपर्यंत सांगायचं, केलेलं कार्य आपल्या मुखानं काढायचं नाही, त्याला सेवा निर्माण. बघा परत तुमच्या पुढे मी दृष्टांत ठेवील छोटासा. आपण सहज जर दुकानला गेलो तर महाराज दुकानला गेल्याच्या नंतर दुकानदाराकडे जर आपण एखादी सेंटची बाटल मागितली, सुगंधित द्रव्याची बाटल मागितली, तर ते दुकानदार सगळे टपणं काढून मोकळं करून तुमच्या पुढे देतो, देणार नाही. का देणार नाही? त्याच्यात असणारा सुगंध त्या ठिकाणी निघून जाईल की नाही. ते काय करेल मला ती सेंटची बाटल पॅकिंगवर पॅकिंग, त्याला छोटंसं बूच कुठून तरी ते पंप मारला की बाहेर थोडीशी त्या ठिकाणी शेट निघले की नाही कृष्ण महाराज. असं असणार ते महाराज एका सुगंधित बाटलीचं महाराज त्याचा आवरण त्या ठिकाणी दिलं जातं. याचं कारण काय तर त्याचा सुगंध बाहेर निघू नये. तसं महाराज आपण केलेली भक्ती शेवटच्या क्षणाला त्या देवापर्यंत पोहोचावी यासाठी केलेली सेवा कधीच मोकळी करायची नाही किंवा उघड करून सांगायचं. म्हणून संत म्हणतात सेवा ही स्वच्छ करायची, निर्मळ करायची, ज्या हाताला पुरण ते करायचं. महाराज या वर्षामध्ये कोणाला 5,000 घडले असतील, 1,000 घडले असतील, 500 घडले असतील, पुढल्या वर्षी अजून वाढून द्यायचे. पण महाराज दिल्याच्या नंतर कधीच म्हणायचं नाही की पट्ट्याला दिलं, पट्ट्याला दिलं म्हणलं की त्याचं तिथंच संपलं. म्हणून महाराज संत म्हणतात त्या कायेनं, या वाचन, या मनानं त्या भगवंताची सेवा करा, स्वच्छ करा, निर्मळ करा, सुंदर करा. पण महाराज ती सेवा केलेली कोणाकडे सांगू नका. हीच सेवा शुद्ध आहे, पवित्र आहे. आणि अशी जर सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये सुखाचा सुखाळ झाल्याशिवाय राहणार नाही. सेवा हार म्हणून संत तुम्हाला आम्हाला सतत सांगत असतात की बाबा या मानवाच्या योनीमध्ये आल्याच्या नंतर, पवित्र कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्या भगवंताची सेवा करा. कारण की हा देहच त्याच्यासाठी भेटला आहे की नाही महाराज. 84 लक्ष योनीमध्ये मानवाचा देह हा श्रेष्ठ सांगितला. शिवदास मोरेनं शिवपाठामध्ये या देहाला खूप महत्व दिलेलं आहे. या देहाला काय म्हणले? अनदेहा लाभ नर देह आहे, लाभ आला तो कैसा गमन. हा देह साधा नाही. 84 लक्ष योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. आणि महाराज ते तुम्हा आम्हाला प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज नुसता देह प्राप्त झाला नाही तर महाराज बरेच जण मानव योनीमध्ये जन्माला आले. पण जन्मले काही जण मेले महाराज. काही 10 वर्षात मेले, काही 5 वर्षात मेले, आहे की नाही महाराज. हा देह त्याग केला. पण महाराज तुमचं आमचं प्रारब्ध चांगलं आहे, भाग्य चांगलं आहे. आपण पवित्र योनीमध्ये जन्माला आलो, पवित्र कुळामध्ये जन्माला आलो आणि अनमोल असणार आयुष्य तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. मग महाराज असं मिळणार आयुष्य, असा मिळणारा देह आणि असा मिळाला संप्रदाय वाया न घालता त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. शिवहार संत वारंवार तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा हे कुळ साधं कुळ नाही. वीर साहेबाचं कुळ कसं आहे? सर्व कुळामध्ये श्रेष्ठ आहे. का कुळ श्रेष्ठ आहे? तर जन्माआधी आपल्याला लिंग प्राप्त होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो लिंग तुमच्या आमच्या पाशी राहतो. बघा गुरुची कृपा किती आहे. असा असणारा पवित्र देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला, ही पवित्र योनी प्राप्त झाली, अनमोल असणारा असते आयुष्य प्राप्त झालं. म्हणून परत जे संतांना सांगितलेला मार्ग आहे ते मार्ग तुम्ही आम्ही अवलंबला पाहिजे, भक्ती केली पाहिजे. महाराज एवढं संतांना सांगून सध्या महाराज अनेक ठिकाणी महाराज संतांना एवढं सांगितलं संत सध्या महाराज हा समाज महाराज हे मानव तुम्ही आमच्यासारखे अध्याने जो ऐकायला सध्या तयार नव्हता त्यावेळेस महाराज संतांना साधं सांगितलं नाही हो, हात जोडले, विनंती केली. महाराज मनमत मौली एका ठिकाणी म्हणतात जोडून हात
बघा विश्वाची माऊली तुमच्या समोर हात जोडते कशासाठी जोडून या हात करी तो विनंती महाराज संतांना आपल्या समोर हात जोडत विनंती केली कशासाठी त्यांचं याच्यामध्ये काही कल्याण नाही हो महाराज संतांचा कुठला स्वार्थ नाही फक्त तुमचं आमचं कल्याण व्हावं यासाठी संत हात जोडतात विनंती करतात बघा एखादी आई आपलं लेकरू जर उन्हात खेळत असेल तर मला त्या लेकराला आई सांगत असते अरे बाळा उन्हात खेळू नको सावली अरे बाळा हे पिंड्या हात जोडते तुझ्या पाया पडते रे ऐक रे पिल्ल्या तू काय कर उन्हात खेळू सावली खेळ कशासाठी मला त्या लेकराचं हित व्हावं कारण उन्हात खेळता त्याच्या शरीराला त्रास होईल ताप येईल त्याला दुःखाची प्राप्ती होईल हे त्या आईला आपल्या लेकराविषयी फार प्रेम वाटतं आणि मला त्याच्यामध्ये कुठलं त्या ठिकाणी स्वार्थ राहिलेला नसतो मला सहज त्या लेकराला विनंती करीत असते कशासाठी त्या लेकराचं हित त्या गोष्टीमध्ये आहे उन्हाला न खेळता सावलीत जर खेळलं तर मग महाराज त्याला त्या खेळण्याचा आनंदही प्राप्त होईल आणि देहाला त्रासही होणार नाही हे त्या माऊलीचं प्रेम म्हणून संत तुम्हा आम्हाला विनंती करतात की बाबा पवित्र कुळामध्ये पवित्र युनिमध्ये अनमोल मिळणारं आयुष्य तुला प्राप्त झालं आणि हे मिळालेलं आयुष्य ज्यासाठी तुला मिळालेलं आहे त्या गोष्टीसाठी तू घाल जर त्या गोष्टीसाठी नाही घातलं तर मग हा जन्म पुन्हा येणार आणि एवढं सांगूनही काही लोक असतात मला शेवटपर्यंत त्या ठिकाणी सत्याला देणगी देत नाहीत शेवटपर्यंत मंदिरात येत नाहीत मंडपात सुद्धा येत नाहीत मग कुठलीच भक्ती त्याच्या हातातून घडत नाही अशा साधकाला मात्र महाराज संत शेवटी विचारतात काय केले रांडले का काय केले रांडले का काय केले रांडले अनमोल आयुष्य मिळाला अनमोल हा देह मिळाला आणि महाराज हा देह जर ज्या कामासाठी मिळाला त्या कामासाठी जर खर्च नाही केला तर हा जोडून विनंती केली तरी नाही ऐकलं तर मग शेवटच्या क्षणी आल्याच्या नंतर मग मात्र संत तुम्हा आम्हाला करड्या आवाजामध्ये करड्या पहारामध्ये महाराज एखादी वेळ ते लेकरू उन्हात खेळत असताना आईला प्रेमानं सांगावं हा जोडून सांगावं विनंती करावी लेकरू जर ऐकायला गेलं तर मग मात्र आई म्हणते हे गेल्या तुला सांगायला किती वेळ झाला उन्हात खेळून सावलीत मर आईचा जसा पारा चढतो तसा संतांना सध्या महाराज आपल्या हितासाठी कळवळा येतो आणि त्यांचाही पारा चढतो आणि रागाच्या भरामध्ये महाराज त्या ठिकाणी तुमचं हित व्हावं हा शुद्ध त्या ठिकाणी महाराज हेतू ठेवून मग मात्र तुम्हाला विचारतात काय केले रांडले का जन्म गमाव्या महाराज शेवटच्या क्षणाला विचारतात की मग महाराज म्हणले एवढं आयुष्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही या देहाचं काय केलं काय सार्थक झालं म्हणून महाराज संतांना सांगितलेलं आहे की बाबा हा अनमोल देह प्राप्त झाला मग हा देहाचं महाराज असं तसं त्या ठिकाणी घालू नकोस कोणत्या गोष्टीसाठी घालू नकोस काय कर हा मिळालेला देह त्या भगवंताच्या सेवेसाठी अर्पण कर आणि त्या सेवेला जात असताना काया वाचा मनानं जाय शुद्ध प्रेमानं महाराज त्या ठिकाणी भगवंताची भक्ती कर अशा पद्धतीची विनंती अभंगाच्या शेवटच्या
शिवदास माऊलीला शेवटी सांगितलं, शिवदास माऊली तुम्ही आम्हाला विनंती करतात, शिवदास विनवी भावे प्रेमे शिवा शरण जावे. या जीवाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर सुरुवातीला सांगितलं की माझ्या भगवंताला शरणागती जा. शरणागती जात असताना कसं जा, काया वाचा मनानं जा आणि तिथं गेल्याच्या नंतर सेवा ही निर्मळ करा. नक्की तुमच्या जीवनामध्ये सुखाचा सुखाळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सांगत असताना शेवटच्या क्षणाला संत त्या ठिकाणी विनंती करतात, शिवदास विनवे भावे काय करा महाराज, मी विनंती करतो प्रेमानं त्या भगवंताला शरणागती जा आणि त्या भगवंताची भक्ती करा. जर महाराज त्या शरणागती जाऊ, त्या भगवंताची भक्ती जर केली तर नक्कीच तुमचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला असणारं सुख त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज संत तुम्हा आम्हाला महाराज जे हिताचा मार्ग सांगतात, त्या भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगतात. नव्हे नव्हे या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर या जीवाचं कल्याण कसं होईल याचा मार्ग जे सांगतात ते मार्ग तुम्ही अवलंबला पाहिजे. आणि महाराज त्या मार्गानं आपण महाराज जाऊन त्या आपल्या स्टेशनला म्हणा महाराज जे काही प्राप्त करायचे ते आपण साध्यापर्यंत आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे आणि ते साध्य करून घेतलं पाहिजे. म्हणून महाराज या संतांचे तुमच्या अंगावर उपकार आहे. मी सदैव सांगत असतो की महाराज एक जीवन जगत असताना 4-5 व्यक्तीचं धन्यवाद मानायला शिका, आभार मानायला शिका. पहिले आभार आपल्या आई वडिलांचे माना की महाराज आपल्याला असा असणार अनमोल दिवस त्यांनी त्या ठिकाणी आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला त्या गर्भामध्ये वाढवून अनेक वेदना त्या ठिकाणी सहन करून महाराज तुम्हाला आम्हाला या जन्माला घातलं. महाराज त्या आईचे आभार मानायला शिका, धन्यवाद. दुसरं मला त्या देवाचे धन्यवाद व्यक्त करा, कारण परत 84 लक्ष येवणी असताना ही मानवाची येवणी लग्न आम्हाला घातली, म्हणून देवाचे धन्यवाद. परत तिसऱ्यांदा धन्यवाद व्यक्त करा जे की आपण संध्याकाळी झोपत असताना महाराज ते सीमेवर सैनिक आपल्यासाठी महाराज त्या डोळ्यामध्ये तेल टाकून त्या ठिकाणी रक्षण करत आहे, त्यामुळे मी इकडे समाधान राहतो, म्हणून त्यांचे धन्यवाद व्यक्त करा. महाराज जेवत असताना महाराज ज्यांनी घामाचं रक्त करून रक्ताचा घाम करून हाराचे काढ करून आयुष्यभरानं महाराज धान्य पिकवलं अशा शेतकऱ्याचे धन्यवाद व्यक्त करा. आणि महाराज जीवन जगत असताना जो आपला मार्ग आहे ते चांगला मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे आणि हा दाखवलेला मार्ग माझ्या साधू संतानं राष्ट्रसंतांचा मार्ग आहे, म्हणून महाराज त्यांचे धन्यवाद प्रत्येक पावलाला त्या ठिकाणी मानत. म्हणून संत महाराज हे मिळालेलं आयुष्य मिळालेलं धन हे जे आहे हे वाया जाऊ नये, महाराज निरर्थक जाऊ नये, म्हणून संत विनंती करतात, प्रार्थना करतात, हात जोडतात आणि शिवदास माऊली शेवटी सांगतात की बाबा मिळालेलं आयुष्य इतरत्र न घालता तू काय कर, त्या भगवंताच्या सेवेमध्ये घाल, त्या शिवाच्या चरणापाशी घाल, नक्कीच तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, त्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज हा अखंड शिवनाम तुमच्या जीवनामध्ये चालू आहे. वयाचे अखंड शिवनाम सप्त्यामधले 40 वर्ष पूर्ण झाले आणि 40व्या वर्षातल्या 4 दिवस पूर्ण झाले. राहिलेले 2-4 दिवस महाराज सुखानं समाधानानं आनंदानं, महाराज काही वैरभाव जरी असला तुमच्या गावात तर तसं नाही, मला सगळ्याचं प्रेम मला वाटलं, सगळे एका जीवन आहेत, राजकारण काय अजून शिरलं नाही तुमच्या सप्त्यामध्ये, पण बऱ्याच गावात राजकारण आहे काय महाराज. असं असताना महाराज वैरभाव जरी असेल तर सोडून द्या, सर्वांना प्रेमानं आनंदानं त्या मंडपात या. महाराज या मंडपामध्ये सर्व आपण त्या शिवाचे लेकरे आहेत ही भावना ठेवून हा सत्संग राहिलेला पूर्ण करा, आनंदानं उत्साहाचे पार करा. नक्कीच भगवान शंकर त्यातून तुम्हाला सुखाच्या धामाला शिव नेल्याशिवाय राहणार नाही, एवढीच इच्छाने आपण भगवान शंकराची प्रार्थना करू आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी एवढंच भगवंताच्या चरणी मागून प्रार्थना करून मागणं मागू. महाराज या ठिकाणी सेवा संपत आली. आपण मी शेवटचे 2 मिनिटे घेईल तुमचे आणि सेवेला पूर्ण होईल. महाराज गेले मला 1.5 ते 2 तास ज्यांनी या सेवेसाठी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली आमचे कृष्णा भाऊ. महाराज सुंदर वेळेतला वेळ काढून त्या ठिकाणी येऊन आपल्याला ही मृदंगाची सेवा पुरवत आहे, त्या कृष्णा भाऊला सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर गायनाचार्य आपले पंचकृषीतून आलेले सर्व, आता काही नावं घेणार नाही, महाराज सेलू असेल, उमरी
परत खाजमापूरवाडी, पारसगाव, परत या पंचकृषीतून आलेल्या सकल गायक मंडळी परत सुंदर प्रकारे त्या ठिकाणी मला गायनाची साथ दिली. अशा सगळ्या गायनाच्या पुन्हा या मार्गात मस्तक होतो, धन्यवाद व्यक्त करतो. पेटीची साथ सध्या सुंदर आपल्याला आपण दिली, त्यांच्याही त्यांनी खूप खूप धन्यवाद. महाराज आमचे बारसगावचे आप्पा यांच्या माध्यमातून महाराज बालाजी पाटलांच्या माध्यमातून ही सेवा आली. खरंच तुमचं आमचं दर्शनाचं भाग्य तुमचं मला या ठिकाणी लाभलं, म्हणून त्यांचं सध्या खूप खूप धन्यवाद. आजचं अन्नदान सगळ्या गावांचं असल्यामुळं आणि महाराज गावातील व पंचकृषीतून सर्व या ठिकाणी शिवगण श्रोते मंडळी. महाराज एखादी पर्यंत कीर्तनकार भेटू शकेल, गायक भेटल, मृदंगाचार्य भेटल, पेटी मास्तर भेटल, यात म्हणाल नाही, पण महाराज स्वतः येणं गेलं सांगा. म्हणून महाराज वेळातला वेळ काढून या ठिकाणी शिवगण श्रोते मंडळी तुम्ही आम्ही आलात, म्हणून महाराज तुमच्याही चरणी पुन्हा एक बार मी नतमस्तक होतो. धन्यवाद महाराज. तुम्ही म्हणताल वेळातला वेळ काढून आला, शब्द वापरला का महाराज? काम तर कोणाकडेच नाही आणि वेळ तर कोणाकडेच नाही. विचारलं तर महाराज काम कोणाकडेच नाही, सगळे काम टेकडी. आणि थोडं लोक आता शेतीच्या कामामध्ये व्यवसायामध्ये आहेत, पण बाकीच्या तरुण पोरांना कुठलंच काम नाही महाराज. आणि त्याला जर मला वेळ काढून चल तर महाराज माझ्याकडे वेळच नाही. नेमकं काम करते हे कोणालाच कळणार. महाराज ही धुतली जशी आली हातात की नाही मोबाईल, तेव्हापासून खूप वाईट झाली. म्हणून महाराज काही का असलं थोडेफार तरुण बांधव या ठिकाणी आले, मला त्यांच्यासाठी एक सुंदर टाळ्या वाजवा. महाराज अजून आपली मित्र कंपनी महाराज उद्यापासून जास्त उभा करायचं. नका टाळ वाजवा येऊ द्या, नका शिवहार म्हणा येऊ द्या, नका या आनंदामध्ये जोडता येऊ द्या, पण या मंडपामध्ये आणा तरच आपले 40 वर्ष सप्ताह केल्याचं भाग्य पूर्ण आम्हाला जाईल. आणण्याचा काय करा, म्हणून 9 तरुण या मंडपात आणण्याचा प्रयत्न करा. खरंच तुमच्या गावाचे खूप खूप धन्यवाद. जाताना एक संदेश देतो. 24 आणि 25 तारखेला महाराज आपल्या परमरशा अशा पवित्र ग्रंथाला 425 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्त महाराज भक्तीस्थळ येते एक दिवशी 24 तारखेला सकाळी 8 ते सायंकाळपर्यंत त्या ठिकाणी महाराज एका दिवसामध्ये परमरशाचं पारायण होणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये जी राष्ट्रसंत गुरु माऊलींनी जी पदयात्रा सुरुवात केली, त्याच्यात ते काही जे काही आपले क्षण आहेत आनंदाचे, जे काही रिंगण सोहळा आहे, पावलं आहे, दिंडी कशी निघाली, किती कष्टातून निघाली, यावर एक पिक्चर त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. ते छायाचित्र त्या ठिकाणी 6 ते 7 या वेळेमध्ये 24 तारखेला त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर 25 तारखेला गुरु माऊलीचा जन्म उत्सव खूप मोठ्या आनंदाने वैभवामध्ये त्या ठिकाणी साजरा होणार आहे. त्या ठिकाणी तमलुरकर महाराज यांचं महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी 9 ते 11 या वेळेमध्ये शिवकीर्तन 25 तारखेला होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा अजून 25 तारखेला समाधीचं दर्शन आणि संध्याकाळी ते पिक्चर त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे. असं 2 दिवस त्या ठिकाणी सुंदर असा सत्संग सोहळा भक्तिस्थळ या ठिकाणी 24 आणि 25 तारखेला ठेवलेला आहे. तरी गावातील व पंचकृषीतील सर्व भावी भक्तांनी आपापल्या गावातून भान घेऊन मला जास्तीत जास्त संख्येने त्या वैभवाचा असणाऱ्या त्या संतांच्या सोहळ्याला हजर राहावा एवढीच विनंती करतो आणि शिवेला पूर्ण वेळा हॅलो हॅलो
Bye.
मुखे असंही म्हणणं